माझं कैलास पाटील यांनी काल एक व्हिडिओ त्यांनी जाहीर केला आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं किंवा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की हे सरकार जे धाराशिव जिल्ह्यामध्ये सिटी स्कॅन मशीन आणि MRI मशीन जे मंजूर झाले ते स्थलांतरित कोल्हापूर या ठिकाणी आणि तुळजापूरचे लोणावळे या ठिकाणी जे स्थलांतर केलेले आहे ते पूर्णपणे सरकारचा अपयश आहे अशी टीका कैलास पाटील यांनी केली आणि हा अन्याय आपल्या जिल्ह्यावरती नको असं पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले। परंतु माझं आमदार कैलासदादा पाटील यांना माझं नम्रपणे आव्हान आहे की दादा हा कारभार सरकारने केलेला नसून तुम्ही जे सरकारवर अपयशाचं खापर फोडताय ते खापर खरं तर तुम्ही तुमच्या विरोधी भूमिकेतून म्हणजे चुकीच्या पद्धतीने तुम्ही जे खापर फोडताय ते चुकीचं आहे तुम्हाला मला स्पष्टपणे सांगायचं आहे। कारण आम्ही काल सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन चाकूरकर साहेब आणि डीन मॅडम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधला असता यांच्या असमन्वयामुळे तो हा प्रकार घडलेला आहे आणि त्या असमन्वयामुळे त्यांनी जागेचं कारण दाखवून तिकडे कोल्हापूरला आणि तिकडे लोणावळ्याला मशीन ट्रान्सफर करण्यासाठी या दोघांच्या असमन्वयामुळे आणि जागेचं कारण दाखवून त्यांनी हा विषय घेतलेला आहे। परंतु तुम्ही त्याचं भांडवल करून तुम्ही चुकीच्या पद्धतीने शासनाचं नाव पुढे करून तुम्ही लोकांची आणि जनतेची दिशाभूल करतात हे तुम्हाला मला स्पष्टपणे सांगायचंय। कारण विषय असा आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील 20 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम गत वर्षीच्या आमच्या आरोग्य मंत्र्यांनी महायुतीच्या काळामध्ये केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं एवढे प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी देऊन हा सुद्धा MRI आणि सिटी स्कॅन ह्या गोष्टी 1 वर्षापूर्वीच मंजूर झालेल्या आहेत आमच्या पालकमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये। तर माझं कैलासदादा पाटील यांना सांगणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जी जनतेमध्ये तुम्ही सांगितलं की MRI आणि सिटी स्कॅन मशीन हे शासन जाणीवपूर्वक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर करणार आहे तर जाणीवपूर्वक स्थलांतर करायचं असतं तर कालच 6 वाजता आम्ही आमचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी आणि आमचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी त्यांचे आपले OSD खाडे साहेब यांच्याशी संपर्क साधून सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून कालचा तो स्थलांतरित करण्याचा आदेश आम्ही रद्द करून आम्हाला म्हणजे त्यांनी दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि जे कैलासदादा पाटील यांनी सांगितले की हा आपल्या जिल्ह्यावर अन्याय होतोय किंवा वेगळ्या पद्धतीने जे तुम्ही सांगताय जनतेला की आरोग्याच्या वाढीव सुविधा देणे तर नाही कमीत कमी आलेल्या सुविधा तर तुम्ही टिकवून ठेवा म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत गेल्या 20 वर्षात दिल्या नाहीत त्या 2.5 वर्षात देण्याचं काम महायुती सरकारने केलं आणि ह्या मशीन सुद्धा महायुती सरकारच्याच काळात मंजूर झाल्या की ज्या मशीन उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळामध्ये एकही इथे MRI आणि सिटी स्कॅनची गरज नव्हती का त्यावेळेस हा सुद्धा प्रश्न मला पडतो पण त्यावेळेस ते मंजूर झाल्या नाही। परंतु आमच्या गत वर्षी आरोग्य मंत्र्यांनी हा MRI आणि सिटी स्कॅनच्या मशीन देण्याचं काम केलं ते फक्त जागेचं कारण दाखवून यांच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे कोणाच्या सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन आणि डीन मॅडम यांच्या असमन्वयामुळे आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे ते मशीन हलवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत होते। परंतु आम्ही तत्परता दाखवून युवासेना त्या ठिकाणी जाऊन पोहोचली आणि त्यांना आम्ही जागेचं देखील भविष्यामध्ये DPTच्या माध्यमातून तुम्हाला हॉल मंजूर करून देण्याचं तुळजापूर आणि धाराशिव या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वरी संपर्क साधून साहेबांनी सुद्धा आम्हाला या बाबतीत पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि त्यांनी लगेच रात्री पत्रक रद्द केलं आणि त्या पत्रक रद्द केल्यामुळे आपल्या MRI आणि सिटी स्कॅनच्या मशीन आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्येच राहिल्या। हे सरकारचं म्हणजे यश आहे आणि प्रताप सरनाईक साहेब यांनी तत्परता दाखवून या गोष्टी आपल्या जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितले की ह्या तर गोष्टी आपल्या होतीलच परंतु नवीन ज्या गोष्टी काय जिल्ह्यासाठी लागणार आहेत त्या तुम्ही मला सांगा। आपल्याला हा धाराशिव जिल्हा जो म्हणजे मागास म्हणून आपल्याला ओळखला जातो ती मला मागास ही जिल्ह्याची ओळख पुसायची आहे त्या पद्धतीने जे सरनाईक साहेब काम करतायत त्याबद्दल आम्ही युवासेनेमार्फत साहेबांचे मनपूर्वक आम्ही म्हणजे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। परंतु ज्या मानसिकतेतून तुम्ही आमदार म्हणून तुम्ही ज्या टीका करताय आणि म्हणजे विनाकारण भावनिक गुण जे लोकांना तुम्ही दिशाभूल करताय
की ज्या चुका सिव्हिल सर्जन आणि डीन मॅडम यांच्या असमन्वयामुळे झाल्या, त्याचं तुम्ही त्यांचा दोष त्यांना न देता तुम्ही सरकारवर डायरेक्ट तुम्ही बोलून तुम्ही जनतेला सरकारविषयी तुम्ही दिशाभूल करण्याचं जे तुम्ही चुकीचं काम करताय, त्या आमदार कैलास दादांना मला सांगायचं की ह्या पद्धतीने तुम्ही भावनिक बोलायचं आणि लोकांची चुकीची दिशाभूल करायचं हे तुम्ही बंद करावं. याच्यामध्ये रियालिटी काय आणि खरं काय, वास्तव काय हे तुम्ही जाणत आहात, तुम्हाला माहिती आहे. परंतु एवढ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही ज्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही जनतेला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय, यातून तुम्हाला हे सिद्ध करायचंय की तुम्हाला फक्त सरकार दिसते, परंतु सरकारनं चांगली केलेली कामं तुम्हाला आतापर्यंत दिसत नाहीत किंवा ती तुम्ही सांगितली का, तुम्ही सांगितले नाही. तर ह्या गोष्टी आम्हाला सांगायचे नम्रपणे की ज्या गोष्टीचा निर्णय झाला होता तो निर्णय तात्काळ रद्द करून आमचे पालकमंत्री सरनाईक साहेब यांनी या ठिकाणी आणखी काय लागणार आहे तुम्हाला या जिल्ह्यामध्ये किंवा आरोग्य खात्याला, त्या गोष्टी सुद्धा त्यांनी मागवलेले, त्या गोष्टी मी पूर्णपणे देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि हा जिल्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने कसा डेव्हलपमेंट करता येईल येणाऱ्या भविष्य काळामध्ये, त्यासाठी सुद्धा साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केले, त्यासाठी आम्हाला आश्वासन दिले आणि त्याबद्दल आम्ही साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. मी निखिल गोटके, युवा सेना जिल्हा सरचिटणीस. काल धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेल्या शासकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इथे असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये एक परिपत्रक जाहीर झाले. या परिपत्रकामध्ये असे उल्लेख केला होता की MRI सेंटर म्हणजे MRI ची जी आहे असलेली मशीन आहे आणि CT स्कॅनचे जे सेंटर आहे हे सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 सेंटर हे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये हलविण्याचा परिपत्रक हे उपसंचालक यांनी जाहीर केलं. परंतु जेव्हा आम्ही याची सकल चौकशी युवा सेनेतर्फे महाविद्यालयाला भेट देऊन केली तेव्हा आम्हाला निदर्शनास आले की त्या महाविद्यालयाचे असलेल्या डीन मॅडम आणि त्या हॉस्पिटलचे असलेले सिव्हिल सर्जन यांच्या दोघांच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे आणि तिथे असलेल्या डीन मॅडमनी त्यांनी परवानगी नाकारल्यामुळे तिथे कार्यरत असलेले कृष्णा डायग्नोसिस म्हणून जी कंपनी आहे, जी कंपनी या मशीनला ऑपरेट आणि मॅनेजमेंट दिलेलं होतं, त्या कंपनीला चुकीचा संदेश म्हणजे चुकीचं मिसअंडरस्टँडिंग झाल्या कारणास्तव सदरील मशीनला बसवता येत नाही असा रिपोर्ट उपसंचालकांना देण्यात आला. या कारणास्तव उपसंचालक यांचा भ्रमनिरास होऊन त्यांनी एक परिपत्रक जाहीर केले. तेव्हा आम्ही सर्व सखोल चौकशी करून आम्हास निदर्शनास आले की हा सर्व भोंगळ कारभार कुठल्याही प्रकारचं मंत्रिमंडळ किंवा शासकीय नसून हे सर्व प्रशासकीय यंत्रणेमुळे झालेली सर्वात मोठी चूक आहे. याची मान्यता देखील त्यांनी ही झालेली चूक ही पूर्णतः डीन मॅडम आणि तिथे असलेल्या सिव्हिल सर्जन यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. परंतु आज येथे असलेल्या सर्व काही जे परिपत्रक आहे ते धाराशिव जिल्ह्याचे असलेले पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री जे आंबेडकर साहेब आहेत यांच्याशी युवा सेनेमार्फत जिल्हा प्रमुखांनी संपर्क केला तेव्हा जिल्हा प्रमुखांना त्यांनी सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारचं परिपत्रक हे आमच्या आदेशाखाली देण्यात आलेलं नाही, हे सर्व प्रशासकीय यंत्रणेमुळे करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश हे सन्माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आणि त्यांचे OSD असलेले खाडे साहेब यांनी रात्री 7 वाजता देऊन त्या संदर्भातले परिपत्रक जाहीर केले. आणि आज धाराशिव जिल्ह्यामधल्या ज्या मशनी आहेत त्या मशनी याच धाराशिव जिल्ह्यामध्ये राहतील असे आश्वासित करून ते परिपत्रक जाहीर केले. मग त्याची काय तक्रार तुम्ही पालकमंत्र्यांना दिली का नाही? त्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांना सर्व काही बोललेलो आहोत की ते जे डीन मॅडम आहेत आणि ते सिव्हिल सर्जन आहेत त्या सिव्हिल सर्जन आणि डीन मॅडम वरती कडक कारवाई करावी आणि त्यांना जाब विचारायला पाहिजे की अशा प्रकारची मशीन जेव्हा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून नव्हती ती आज कुठेतरी आपल्या जिल्ह्यामध्ये येते, तर ती मशीन बसवण्यासाठी तुम्ही जागा उपलब्ध करून देत नाही. आम्ही त्या संदर्भातली पूर्ण माहिती ही पालकमंत्र्यांना दिलेली आहे. पालकमंत्री याच्यावरती कडक ऍक्शन घेतील असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे.